आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। 5000 शेतकऱ्यांचा बोगस पीक विमा एनए प्लॉटवरही दाखवली कांदा लागवड। नाशिक जिल्ह्यातील 5172 शेतकऱ्यांचा बोगस पीक विमा असल्याची माहिती समोर आली आहे। कृषी विभागाने केलेल्या पडताळणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे। राज्य शासनाच्या 1 रुपयात पीक विमा योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पीक होत नसलेल्या ठिकाणी देखील कांदा लागवड दाखवत खोटा विमा उतरवलाय। यंदाच्या खरीपात 3,96,00,000 बोगस पीक विमा उतरवल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। एनए प्लॉटवर देखील कांदा लागवड दाखवली। नाशिकच्या कृषी विभागाच्या पडताळणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे। एनए प्लॉटवर देखील कांदा लागवड दाखवण्यात आल्याचं समोर आलंय। नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, देवळा, बागलाण, कळवण, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। याबाबत सीएससी सेंटर चालकांनीही जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिलेली आहे। शेतकऱ्यांचं स्वयं घोषणापत्र आणि पडताळणी करून पीक विमा उतरवण्याच्या सूचना दिल्यात। दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा ही योजना लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। मात्र नाशिक जिल्ह्यातील जवळपास 5000 शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीपात 3,96,00,000 बोगस विमा उतरवल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाच्या पडताळणीतून समोर आली आहे। या शेतकऱ्यांमध्ये 3,670 कांदा उत्पादक तर 505 डाळिंब, द्राक्ष, सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे। दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेत, अशी माहिती नाशिक विभागाचे कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी दिली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा विमा उतरवला जातो। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना जे योगदान द्यावं लागायचं ते भरण्याचा निर्णय घेतला होता। शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा भरता आला। अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झालाय। मात्र दुसऱ्या बाजूला अनेक शेतकऱ्यांना बोगस पीक विमा उतरवल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उतरवलाय त्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।